मी मुंबईतच राहणार आणि महाराष्ट्राची सेवा करणार। देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीतून एक असा बाण सोडला ज्याने महाराष्ट्रातील अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला। ज्या नेत्यांनी फडणवीस दिल्लीला जावेत म्हणून अगदी देव पाण्यात ठेवले होते, त्यांच्या आशेवर काल एका रात्रीत पाणी फिरलं गेलं। पण खेळ इथं संपत नाही। हा दौरा संपतो न संपतो तोच आज सकाळी दोन मोठ्या बातम्या धडकतात। पहिली बातमी म्हणजे मुख्यमंत्र्यांकडे आता असणार सर्वोच्च अधिकार आणि दुसरी बातमी म्हणजे विनोद तावडे आता थेट उत्तर प्रदेशचे कारभारी आहेत। पण या सगळ्या मागे नेमकी काय क्रोनॉलॉजी? देवेंद्र फडणवीसांच्या या दिल्ली दौऱ्यात नक्की काय घडलं? त्यांनी कोणाकोणाची जिरवली आणि दिल्लीतून मुंबईसाठी काय मास्टर स्ट्रोक आणला? हेच आज आपण अत्यंत सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी प्रिया समीर आणि तुम्ही पाहताय स्टार महाराष्ट्र न्यूज। फडणवीस दिल्लीला गेले तेव्हा राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती की त्यांना केंद्रात मोठी मंत्रिपद मिळणार आणि ते महाराष्ट्र सोडणार। पण फडणवीसांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली। या भेटीत फक्त चर्चा झाली नाही तर मुंबई वाढवणं, एक्सप्रेसवे आणि उत्तर विरार सी लिंक सारख्या मेगा प्रोजेक्टसाठी थेट जपानकडून निधी आणण्यावर शिक्कामोर्तब झालं। म्हणजे विरोधक ज्यांना दिल्लीत पाठवायला निघाले होते ते दिल्लीतून महाराष्ट्रासाठी कोट्यावधींची ताकद घेऊन परतले आहेत। आज सकाळी आलेली बातमी ही सामान्य नाही। महाराष्ट्र गव्हर्नमेंट रूल्स ऑफ बिझनेस अंतर्गत आता मुख्यमंत्र्यांना थेट अधिकार मिळालेत। याचा सोपा अर्थ काय? कोणत्याही कॅबिनेट मंत्र्याने घेतलेला निर्णय मुख्यमंत्री एका मिनिटात फिरवू शकतात किंवा रद्द करू शकतात। म्हणजेच महायुती सरकारमध्ये आता एकच बॉस असणार। हे कायदेशीररित्या सिद्ध झाले। फडणवीसांना कमजोर समजणाऱ्यांसाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जातोय। दुसरीकडे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्याकडे देशातील सर्वात महत्त्वाच्या उत्तर प्रदेश राज्याचे प्रभारीपद सोपवण्यात आले। तावडेंचं स्थान दिल्लीत अधिक मजबूत करून केंद्रीय नेतृत्वाने हे स्पष्ट केले की भाजपच्या अंतर्गत समीकरणामध्ये कोणाला कुठे आणि कसं वापरायचं याचे पत्ते दिल्लीतून अगदी अचूक टाकले जात आहेत। या संपूर्ण पॉलिटिकल थ्रिलरवरून एक गोष्ट स्पष्ट होते, राजकारणात जे दिसतं ते कधीच असत नाही। फडणवीसांना दिल्लीत पाठवणं मुंबईचा रस्ता मोकळा करू पाहणाऱ्या अंतर्गत आणि बाह्य विरोधकांना फडणवीसांनी एकाच दौऱ्यात चितपट केले। त्यांनी केवळ मी मुंबईतच आहे असं सांगितलं नाही, तर मुंबईत परतताना मुख्यमंत्र्यांचे सर्वोच्च अधिकार आणि दिल्लीची पूर्ण ताकद सोबत घेऊन आलेत। थोडक्यात काय, तर ज्यांनी फडणवीसांची विकेट काढायचा प्लॅन आखला होता त्यांची जिरवून फडणवीस आता महाराष्ट्राच्या खेळपट्टीवर आणखी फ्रंट फूटवर खेळायला सज्ज झालेत। तुम्हाला काय वाटतं? देवेंद्र फडणवीसांना मिळालेले हे सर्वोच्च अधिकार महायुतीमधील इतर पक्षांना पचतील का? आणि विनोद तावडेंची उत्तर प्रदेशमधील एंट्री महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम करेल? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।